शिवसेना खासदार संजय राऊत यांना शौचालय घोटाळा आरोप प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली. माझगाव न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या प्रकरणी आज सत्र न्यायालयाने संजय राऊत यांची सुनावणी पार पाडत त्यांना मुक्त केले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचे आरोप केले होते. यानंतर मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. खालच्या न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवून तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा दिली होती, परंतु सत्र न्यायालयाने आता त्यांना निर्दोष ठरवले. मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात स्थित बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक फक्त गुजराती भाषेत लावल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिक मराठी भाषकांमध्ये संतापाची लाट उसळली. राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागावरील नामफलक हे मराठी भाषेत असणं अनिवार्य आहे. मात्र या महाविद्यालयाने नियमांचं पालन न करता फक्त गुजराती फलक लावल्याचा आरोप करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन दिले. उद्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कायमस्वरूपी ठळक मराठी नामफलक लावावे, अन्यथा आपल्या स्टाईलनं कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. मुंबईतील ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस रेल्वे उड्डाणपुलाचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यानं दक्षिण मुंबईतील ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसरातील पूर्व पश्चिम वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे. पुलावरून दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाल्यानं नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होईल आणि आसपासच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. वर्सोवा आणि घाटकोपर दरम्यानच्या मेट्रो 1 प्रकल्पाशी संबंधित वादात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA याचिकेला अंशतः मान्यता दिली आहे. त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये MMRDAला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. या प्रकल्पात मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेड 74% आणि MMRDA 26% हिस्सेदार आहे. प्रकल्पाच्या खर्चात झालेली वाढ आणि विलंब यामुळे कंपनी आणि MMRDA मध्ये वाद निर्माण झाला होता. लवादानं 26 फेब्रुवारी रोजी 2-1 या बहुमतानं MMOPLच्या बाजूने निर्णय दिला होता. पण उच्च न्यायालयानं काही बाबतीत MMRDAला न्याय दिलाय, ज्यात प्रलंबित देयक, व्याज आणि देखभाल खर्च यांचा समावेश आहे. ग्रीन बिलियन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कनकिया यांना सक्तवसुली संचालनालयानं केलेली अटक मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयानं त्यांना तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिलेत आणि ईडीला तडाखा दिलाय. कनकिया यांना ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडशी संबंधित 50 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणात 5 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. परंतु न्यायालयाच्या खंडपीठानं तपास अधिकाऱ्यांनी अटकेसाठी कोणतेही ठोस कारण न देता खोटी कारणं वापरल्याचं ठरवलंय. महाराष्ट्रातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून निवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया आता ऑटो पायलट मोडवर चालणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलंय. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. यापूर्वी राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांसाठी एकसंध आणि सक्षम HR यंत्रणा नव्हती आणि सरकारच्या आढाव्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या, असं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता 3105 कोटींच्या गारगाई धरण प्रकल्पाला वेग देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतलाय. बुधवारी सादर झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात गारगाई प्रकल्पासह संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली. मार्चपासून काम सुरू होणार आहे, त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झालाय. गारगाई धरणाच्या बांधकामासह त्या संबंधित कामं हाती घेण्यात आलेत. या धरणाच्या कामासाठी जानेवारीत निविदा मागवण्यात आल्या होत्या, तर प्रत्यक्ष काम मार्चपासून सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणी पुरवठ्यात दररोज सुमारे 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.